ज्ञानेश्वरी पठण अध्याय 10 ओव्या 21 ते 40 श्लोक 0. होती देह बुद्धी एक सरी, ते आनंदा भांडारा केली ओवरी. मन गीतार्थ सागरी, जलशयन झाले. ऐसे एक एक देवांचे करणे, ते अपार बोलो केवी मी जाणे. तरीही अनुवादलो धीटपणे, ते उपसाई जोजी. आता आपुलेने कृष्ण प्रसादे, मिया भगवद्गीता ओवी प्रबंधे. पूर्वखंड विनोदे वाखाणले, प्रथमी अर्जुनाचा विषादू. दुजी बोलिला योग विशदू. परिसांख्यो बुद्धीसी भेदू दावनिया. तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले, तेची चतुर्थी ज्ञानेशी प्रगटिले. पंचमी गहरिले योग तत्व. तेची षष्ठा माझी प्रगट, आसना लागोनी स्पष्ट. जीवात्मक भाव एकवट, होती जेणे. तैसी जे योग स्थिती, आणि योग भ्रष्टा जे गती. ते आगवीची उपपत्ती, सांगितली षष्ठी. तयावरी सप्तमी, प्रकृती परिहार उपक्रमी. करुणी भजती जे पुरुषोत्तमी, ते बोलिले चारही. पाठी सप्त प्रश्न विधी, बोलोनी प्रयाण समोयी सिद्धी. एव सकळ वाक्यवधी, अष्टमाध्यायी. मग शब्द ब्रह्मी असंख्याके, जे तुला काही अभिप्राय पिके. ते तुला महाभारते एके लक्ष जोडे. ती आगवाची जे महाभारती, ते लाभे कृष्णार्जुन वाच्योक्ती. आणि जो अभिप्रावो सातिशती, तो एकलाची नवमी. म्हणून नवमीची या अभिप्राया, सहसा मुद्रा लावावया. ब्याला मग मी वाया, गर्व का करू. आवो गुळा साखरे मालयाचे, हे बांधे तरी एकाचे रसाचे. परिस्वाद गोडियेचे आनंद जैसे. एक जाणून या बोलती, एक ठाय ठाव जाणविती. एको जाणो जाता हरपती, जाती गुणेशी. हे ऐसे अध्याय गीतेचे, परी निर्वाचा पण नवमाचे.
तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू. अहो एकाचे शाटी तपिन्नली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली, एकी पाषाणे वावणी उतरिली समुद्री कटके. एकी आकाशी सूर्या ते धरिले, एकी चुळीचे सागराते भरिले. तैसे मजमुकया करवी बोलविले, अनिर्वाचा तुम्ही. परी हे असो येथ ऐसे, राम रावण झुंजिनले कैसे. राम रावण जैसे मिनले समरी, तैसे नवमी कृष्णाचे बोलणे. ते नवमीची आची ऐसे मी म्हणे. या निवाडात तत्वज्ञ जाणे, जया गीतार्थु हाती. एव नवही अध्याय पहिले, मियामती सारिके वाखणिले. आता उत्तराखंड वाईले, ग्रंथाचे ऐका. राम कृष्ण हरी.